धन त्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती. देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनातून धन्वंतरी यांचा जन्म झाला. धन त्रयोदशी 18 ऑक्टोबर 2025 शनिवार या दिवशी आहे. या दिवशी धनत्रयोदशीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने आपण घरातल्या वस्तूंमध्ये साहित्यामध्ये कशी करायची याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही पूजा कशी करू शकतो या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत. 18 ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी पूजेचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5:57 मिनिटानंतर असणार आहे. म्हणजेच तुम्ही संध्याकाळी 5:57 ही पूजा करायची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवता, त्याचप्रमाणे कुबेर देवता आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करत असतो. आता वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे. या दिवसापासून आपण घराच्या बाहेर आकाशकंदील, लाइटिंग आणि दरवाजाच्या बाहेर आपल्याला 2 का होईना रोज पण त्या प्रज्वलित करायच्या आहे. तुळशीला दिवा लावायचा आहे. आता पहा, धन्वंतरी देवता ही आरोग्याशी संबंधित आहे. म्हणून या दिवशी आपल्या घरात सर्वांचं आरोग्य सदृढ राहावं यासाठी ही पूजा केली जाते. आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. घरात सर्वत्र गोमतीर, गुलाबजल शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर रांगोळीने एक स्वस्तिक काढून घ्या. त्यावर हळदी कुंकू टाका आणि त्यावर पाट किंवा चौरंग तुम्ही काहीही ठेवू शकतात. यावर स्वच्छ कपडा तुम्हाला अंथरून घ्यायचा आहे. बघा, दिवाळी असल्यामुळे पूजेमध्ये आपल्याला नवीन स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे. रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा लावताना आपल्याला दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फुल अर्पण करून घ्यायचं आहे. दिव्याचा कोणताही मंत्र म्हणा किंवा शुभं करोती म्हणा किंवा हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू, अक्षता, फुल अर्पण करत आहे असा सोपा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर तुमच्याकडे जर का धन्वंतरी देवतेचा फोटो असेल तर तो तुम्हाला मागे ठेवून घ्यायचा आहे. माता लक्ष्मी किंवा गणपती बाप्पा यांचा एकत्रित फोटो असेल तर तो तुम्हाला मागे ठेवायचा आहे. यानंतर 2 जोड विड्याची पानं आपल्याला ठेवायची आहे. यावर आपल्याला गणपती बाप्पा आणि कुबेर देवता यांची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या. मूर्ती नसेल तर तुम्ही एक सुपारी घेतली तरी चालेल. आपल्याला अगोदर गणपती बाप्पांना ताम्हणात घेऊन पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घाला. गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून ती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवून घ्यायची आहे. या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी देवता यांची विशेष पूजा केली जाते. तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवा, नसेल तर तो आणून घ्या आणि धन त्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला या फोटोची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या जोड पानावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यावर आपल्याला कुबेर देवता ठेवायची आहे. आता तुमच्याकडे कुबेर देवतांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकतात. सुपारी असेल तर तुम्हाला सुपारीला देखील अगोदर स्वच्छ पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. ओम कुबेर देवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. 1 तांब्याभर पाणी भरून घ्या. यात हळदी कुंकू, अक्षता, फूल, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी टाकायची आहे. नेहमी आपण जसा कलश स्थापना करतो त्याच पद्धतीने प्रत्येक पूजेत आपल्याला ह्या कलशाची मांडणी करायची आहे. त्यानंतर कुंकवाने 5 उभ्या रेषा आपल्याला पुढून उमटवून घ्यायच्या आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही कुंकू ओलं करून त्याने स्वस्तिक काढून घेऊ शकतात. यात आंब्याची पानं किंवा नागलीची पानं तुम्हाला 5 ठेवायची आहे. त्यानंतर यात नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवताना तो नेहमी त्याची शेंडी वरच्या दिशेला येईल याच पद्धतीने ठेवायचा आहे. थोडेसे तांदूळ ठेवून यावर आपल्याला हा कलश ठेवून घ्यायचा आहे. आपण पूजेसाठी ज्या वस्तू बाहेरून विकत आणतो ह्या वस्तूंवर आपल्याला अगोदर गुलाब पाणी शिंपडून घ्यायचं असतं.
ह्या पद्धतीने आपल्याला हा कलश मांडून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. मूर्ती नसेल तर फोटो ठेवून घ्या. बघा, या ठिकाणी आपण सकाळीच देवांना छान अभिषेक घालून अंघोळ केलेली असते, त्यामुळे तुम्ही पूजेमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती तशीच ठेवली तरी चालेल. यानंतर संपूर्ण पूजेला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांचा मंत्र म्हणून गणपती बाप्पांना फूल अक्षदा हळदी कुंकू अर्पण करून घ्या. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्या. यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावा. माता लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः असा मंत्र म्हणत आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला फूल अर्पण करून घ्या. लाल फूल असेल तर आवर्जून अर्पण करा. यानंतर कुबेर देवतांची पूजा. ओम कुबेर देवताय नमो नमः, ओम कुबेराय नमः असा मंत्र म्हणत कुबेर देवतांची पूजा करायची आहे. हे कुबेर देवता, मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. यानंतर एका ताटलीमध्ये प्लेटमध्ये कोणतेही 5 प्रकारची फळं तुम्ही एका बाजूला ठेवून घ्यायची आहे. या दिवशी आपल्याला तुळशी पत्र देखील लागणार आहे. आपल्याला कुबेर देवतांना, धनाची देवता यांना आपल्याला तुळशी पत्र देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर या दिवशी मातीचे कुंभ पात्र, या पात्रांना अतिशय महत्व आहे. ही छोटी का होईना आपल्याला 5 कुंभ पात्र घेऊन यायची आहे आणि यात 5 प्रकारची धान्य आपल्याला भरायची आहे. त्यात तुम्ही मूग, धणे, गहू, मुगाची डाळ, तांदूळ या पद्धतीचे 5 धान्य भरायचे आहे. त्यानंतर एका वाटीत तुम्ही सुट्टे पैसे ठेवायचे आहे. म्हणजेच लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंची पूजा तुम्ही या ठिकाणी करू शकतात. मग या ठिकाणी काही वस्तू तुमच्याकडे असतील, काही नसतील, अगदी साध्या पद्धतीने देखील ही पूजा तुम्ही करू शकतात. पहा, या दिवशी आपल्याला ज्या ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्यांची पूजा करायची असते. तुमच्याकडे काही सुट्टे पैसे असतील, काही नोटा असतील, त्या देखील तुम्ही या दिवशी पूजेमध्ये ठेवू शकतात. दागिने असतील तर त्यांची देखील या दिवशी पूजा करायची आहे. एखादी नवीन वस्तू तुम्ही विकत आणली असेल किंवा डाग नवीन विकत आणला असेल तर त्याची देखील या दिवशी पूजा करायची आहे. या दिवशी चांदी विकत घेण्याला अतिशय महत्व आहे, कारण माता लक्ष्मीला चांदी अतिशय प्रिय आहे. त्यानंतर या दिवशी सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे धणे. या दिवशी धण्यांची पूजा केली जातेच, त्याचप्रमाणे धणे आणि गुळ याचा नैवेद्य देखील दाखवला जातो. त्याचप्रमाणे आरोग्याची देवता धन्वंतरी देवता यांचा हा दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला दालचिनी, काळे मिरे, लवंग, हिरवी विलायची, तुळस यांची देखील पूजा करायची आहे. नंतर आपल्याला एका वाटीत साखर घ्यायची आहे. यात 2 अखंड फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहे आणि एक तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा आहे. पाण्याने भरीव चौकोन काढून यावर ही साखरेची वाटी ठेवा आणि 3 वेळा पाणी फिरवून घ्या. नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र म्हणा किंवा हे देवता, मी तुम्हाला साखरेचा नैवेद्य दाखवत आहे असं म्हणा. आपल्याला ज्या ज्या वस्तू नैवेद्य म्हणून ठेवल्या आहेत त्या सर्वांना आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे. बघा, या दिवशी तुळशीची पूजा देखील आपल्याला करायची आहे. ज्या ज्या आरोग्याच्या वस्तू आहेत त्या सर्वांना हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्या. जे मातीचे कुंभपात्र आपण ठेवले आहे त्यांची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील पूजा करू शकतात. फक्त तुम्ही माता लक्ष्मी, कुबेर देवता, गणपती बाप्पा आणि धन्वंतर देवता यांची पूजा करून कुंभपात्र ठेवून त्यांना गोड खोबऱ्याचा, साखरेचा नैवेद्य दाखवून, त्याचप्रमाणे काही डाग असेल ते डाग ठेवून कलश स्थापना करून 5 फळं ठेवून या पद्धतीने देखील तुम्ही ही पूजा करू शकतात. ही पूजा केल्यानंतर आपल्याला सर्व पूजेला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर धूप प्रज्वलित करून संपूर्ण पूजेला धुपाने देखील ओवाळून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मी, गणपती बाप्पा, कुबेर देवता आणि धन्वंतरी देवता यांना प्रार्थना करायची आहे. धनाची देवता कुबेर देवता, माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे, आमच्या घरात अखंड वास करा. घरात कधीच धनाची, पैशाची कमतरता पडू देऊ नका. त्याचप्रमाणे धन्वंतरी देवतांना प्रार्थना करायची आहे, घरात सर्वांना सदृढ, उत्तम, निरोगी आरोग्य प्राप्त होऊ द्या.
कोणालाच आजारपण येऊ देऊ नका, सर्वांचं आरोग्य उत्तम राहू द्या, अशी प्रार्थना धन्वंतरी देवतांना करायची आहे. बघा, वर्षातून एकदाच आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करता येते आणि घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी ही पूजा केली जाते. यानंतर आपल्याला यम दीपदान करायचं असतं. हे कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. धन्यवाद.